नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणार आहोत. जगाच्या पाठीवर या आमच्या विशेष बुलेटिनमध्ये भारतात गेल्या 24 तासात आणखी 56,211 कोरोना संक्रमितांची नोंद झाली आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1,20,95,855 वरती पोहोचली. 271 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं एकूण कोरोना बळींची संख्या 1,62,114 वरती गेली आहे. देशात सध्या 5,40,720 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 1,13,93,021 जणांना डिस्चार्ज मिळाला. देशात आतापर्यंत 6,11,13,354 नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. सोमवारी व्हेनेझुएलाला रशियन स्पुटनिक व्ही कोविड-19 लसीचे 50,000 नवीन डोसेस मिळालेत. या ठिकाणी रुग्णांची एकाच वेळी मोठ्या प्रमाणात भर पडत असल्यामुळे चिंता व्यक्त होते. रुग्णवाढीला शेजारील ब्राझील देशामधील व्हायरसचा नवीन प्रकार कारणीभूत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. शास्त्रज्ञांच्या मते हा व्हायरस अधिक संसर्गजन्य आहे, परंतु व्हेनेझुएलामध्ये P1 नावानं ओळखल्या जाणाऱ्या या व्हायरसचा शोध लागण्याआधीच रुग्णांची संख्या वेगानं वाढत होती, ज्यामुळे लॉकडाऊन घोषित करण्याची वेळ व्हेनेझुएलाची राजधानी काराकसवर आली होती. आधीच काराकसमध्ये दवाखान्यांच्या तुलनेत उपचारांसाठी भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे, त्यामुळे बऱ्याच रुग्णांवर उपचार न घेताच परतण्याची वेळ येते. व्हेनेझुएलाचे आरोग्य मंत्री कार्लोस अल्वाराडो, परराष्ट्र मंत्री जॉर्ज अरेझा आणि रशियन राजदूत सेर्गे मलिक बगदारसोव सोमवारी स्पुटनिक व्ही कोविड-19 लसीचे 50,000 डोसेस घेण्यासाठी विमानतळावरती पोहोचले होते. स्पेनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा कमालीची वाढ होते, त्यामुळे ईस्टर संडेच्या पार्श्वभूमीवर एकत्रित न जमण्याचे किंवा मेळावे न भरवण्याचे आदेश इथल्या प्रशासनानं दिलेत. अनेकांनी होली वीकमध्ये काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून लसीकरण मोहीम सुरू असताना स्पेनमधील रुग्णवाढीची संख्या स्थिर राहण्यास मदत होईल, असा विश्वास देशातील साथ नियंत्रण विभागाचे प्रमुख फर्नांडो सायमन यांनी व्यक्त केलाय. अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटीमध्ये लसीकरण मोहिमेदरम्यान आता 16 वर्ष वयोगटापुढील सरसकट सर्वांनाच कोरोनाची लस दिली जाईल, अशी घोषणा अँड्रू क्युमो लवकरच करण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्कमधील बरेच लोक अद्याप लस घेण्यासाठी धडपडतायत. न्यूयॉर्क सिटी हेल्थ अँड हॉस्पिटल्स आता शहरभरातील सामाजिक संस्थांशी भागीदारी करून बऱ्याच ठिकाणी लसीकरणासाठी मोबाईल बसेसची सोय करतायत. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी सोमवारी मंत्रिमंडळात फेरबदल केला, कारण वैश्विकता विरोधी धोरण असलेले परराष्ट्र मंत्री बदलण्याचा मोठा दबाव सरकारवरती होता. परराष्ट्र मंत्री आर्नेस्टो अराझो यांच्याऐवजी राष्ट्रपतींनी इतर 3 मंत्र्यांना त्या पदावरती नेमलंय. राष्ट्रपतींनी ट्विटरवरून ही घोषणा केली, मात्र यावेळी हे बदल करण्यामागची कोणतीही कारणं दिली गेलेली नाहीत. इंग्लंडनं कोरोना व्हायरसमुळे केलेल्या लॉकडाऊनवरील निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे, परंतु ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी जनतेला सावध राहून पुढे जाण्याचं आवाहन केलं. लंडनमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना जॉन्सन म्हणाले की संसर्गाच्या नवीन लाटेपासून लस किती बचाव करू शकेल हे अद्याप अस्पष्ट आहे, त्यामुळे लोकांना त्यांचे लसीचे दुसरे डोस सुद्धा वेळेत निश्चित केले पाहिजेत, असं इंग्लंडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रोफेसर ख्रिस वट्टी म्हणाले. रोमानियामध्ये रविवारपासून देशभरात कोविड-19च्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी लागू केलेल्या कठोर निर्बंधांबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी राजधानी बुखारेस्टमध्ये 1,000हून अधिक निदर्शक एकत्र आले होते. विषाणूला प्रतिबंधित करण्यासाठी नवीन उपाययोजना अंमलात आणल्याच्या एका दिवसानंतरच अनेक शहरांमध्ये हजारो निदर्शक रस्त्यावरती उतरले. विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी कोरोना व्हायरस लसीकरण वाढवण्यासाठी आशादायक नवीन पावलं उचलली आहेत, कारण एका उच्च सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यानं अमेरिकेत कोरोना व्हायरसची 4थी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. मागील आठवड्यापासून देशात कोरोना केसेसमध्ये सुमारे 10% वाढ झाली आहे, तसंच मृत्यू दरामध्ये सुद्धा वाढच होतीये. राष्ट्राध्यक्षांनी सोमवारी व्हाईट हाऊसमधून देशाला संबोधित केलं आणि अधिक काळजी घेण्याचं आवाहन केलं. जगातील इतर देशांच्या तुलनेत लसीकरणाच्या बाबतीत अमेरिकन सरकारच्या पहिल्या दृष्टिक्षेपात लस प्रभावी ठरत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. अमेरिकेत डिसेंबरपासून उपलब्ध असलेल्या 2 लसी म्हणजेच फायझर आणि मॉडर्नाचे 2 डोस घेतल्यानंतर त्या 90% प्रभावी ठरल्यात, असं रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानं सोमवारी सांगितलं. या लसी कोविड-19 प्रतिबंधित करण्यासाठी 95% प्रभावी आहेत आणि लसीकरणानं कोणी मरण पावलं नाही, तर केवळ 2च जण रुग्णालयात दाखल झाले, अशी माहिती सर्वेक्षणानंतर मिळाली आहे.
कोसोवोचे पंतप्रधान अल्विन कुर्ती यांना WHO समर्थित कोवॅक्स प्रोग्राममधून ॲस्ट्राझेनेकाच्या लसीच्या पहिल्या तुकडीच्या आगमनानंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी पहिला कोरोना व्हायरस लसीचा डोस त्यांनी घेतला. कुर्ती यांनी ही लस घेतल्यानंतर सांगितलं की काल रात्री लसीची पहिली तुकडी आम्हाला मिळाली, त्यामुळे सर्व नागरिकांना ही लस घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मी आलोय. अखेरीस या अदृश्य शत्रू विरुद्ध लढण्यासाठी एक शस्त्र कोसोवोला प्राप्त झालं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कोरोना व्हायरसच्या नवीन केसेसमध्ये तीव्र वाढ झाल्यानंतर पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी हायरिस्क असलेल्या भागात आंशिक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतलाय. काहींनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली, अशा काही प्रतिक्रिया ट्विटरवरून येत आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली. आताही खान आणि त्यांची पत्नी इस्लामाबादमधल्या मोठ्या घरामध्ये अलगीकरणामध्ये आहेत. कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच्या उद्रेकापेक्षा आताची परिस्थिती वाईट असल्याचं पाकिस्ताननं म्हटलंय. कोरोनाची लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होतात. या कारणामुळे कॅनडात 55 वर्षांखालील नागरिकांसाठी ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका कोरोना व्हायरस लसीचा वापर सोमवारपासून निलंबित करण्यात आला. राष्ट्रीय लसीकरण सल्लागार समितीनं सुरक्षेच्या कारणास्तव लसीकरण मोहीम थांबवण्याची शिफारस केली होती आणि देशातील आरोग्यासाठी काम करणाऱ्या कॅनेडियन प्रांतांनी हे निलंबन सोमवारी जाहीर केलं. युरोपमधील ॲस्ट्राझेनेकाच्या लसीकरणानंतर 55 वर्षांपेक्षा कमी वयाच्या स्त्रियांमध्ये ही समस्या आढळली आणि मृत्यूदर देखील वाढलाय. गेल्या 6 महिन्यात कोरोना संक्रमितांचं प्रमाण कमी झालं, तसंच कोरोना बळींचं प्रमाण आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाल्याची माहिती ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली. असं असलं तरी नागरिकांनी बेफिकीर राहू नये, लवकरच लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करायला सुरुवात करणार असल्याचं म्हटलंय. रुग्णसंख्या आणि बळींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान निर्बंध शिथिल केल्याला सोमवारपासून 6 दिवस झालेत. इतक्या मर्यादित संख्येत नागरिक एकमेकांना भेटू शकतात, तर वेल्स, स्कॉटलंड, आयर्लंडमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी वेगळ्या उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. निर्बंध शिथिल केल्यानं ब्रिटनवासियांनी मोकळा श्वास घेतला. 6 जणांचा ग्रुप एका घरातील 2 व्यक्ती पार्कमध्ये भेटू शकतात. नियम शिथिल केल्यानं व्यायामासाठी बाहेर जाणं, शेजाऱ्यांना भेटणं शक्य झाल्याचं नागरिकांनी सांगितलं. आम्ही मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकतो, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली. डिसेंबरपासूनचे निर्बंध कमी झाल्यानं काहींनी समुद्र किनाऱ्याकडे धाव घेतली. कोरोनाचा मोठा फटका बसल्यानं फ्रेंच हायस्कूल समोर आंदोलकांनी सरकारचा निषेध केला. शाळा सुरू ठेवण्यापेक्षा ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याची मागणी आंदोलकांनी केली. गेल्या आठवड्यात 160 विद्यार्थी कोरोना संक्रमित झाल्यानं शाळेत येऊ शकले नसल्याच्या मुद्द्यावर त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शाळा सुरू ठेवल्यानं संक्रमण वाढते, अतिदक्षता विभागातल्या रुग्णांची संख्या वाढतेय. रविवारी रात्रीपर्यंतच्या सरकारच्या आकडेवारीनुसार अतिदक्षता विभागात 4872 रुग्ण दाखल झाले होते. ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमध्ये मंगळवारी समूह संसर्गाचे 8 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले. आधी आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 6 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती राज्याचे प्रमुख अॅनास्टेशिया पालशे यांनी दिली. सोमवारपासून 3 दिवसांचा लॉकडाऊन लागू केल्यानंतर रस्त्यावर कमी वर्दळ दिसत होती. कोणतीही लक्षणं आढळली तरी माहिती द्या, वेळेवर उपचार सुरू करणं शक्य होईल, असं आवाहन पालशे यांनी केलं. तर इतर देशांच्या तुलनेत ऑस्ट्रेलियानं कोरोना संक्रमण रोखण्यात चांगलं यश मिळवलंय आणि लसीकरण सुद्धा सुरू झालंय. आतापर्यंत 1% नागरिकांचं लसीकरण झालंय. चिली देशामध्ये कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वेगानं वाढते. सोमवारी सलग 5व्या दिवशी 7000 नवीन रुग्ण सापडलेत. वल्पसारो भागातील परिस्थिती इतकी भीषण आहे की दफनभूमीमध्ये जागा देखील शिल्लक नाही. तिथे जागा होईपर्यंत मृतदेह तात्पुरत्या सोयीसाठी कंटेनरमध्ये ठेवण्याची वेळ आली आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी चिली देशात लॉकडाऊन लागू करण्यात आलंय. आतापर्यंत चिली देशात 40% नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. इराणमध्ये कोरोनाचं संकट खूप वाढतंय. आरोग्य मंत्रालयानं यामुळे इशारा जारी केला. इराणमध्ये 21 मार्चपासून सुरू झालेल्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यांदरम्यान यात्रा आणि सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. रविवारी इराणमध्ये कोरोना संक्रमितांचा आकडा 18,55,674 पर्यंत पोहोचलाय. यातल्या 62,397 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झालाय. इराणमध्ये 19 फेब्रुवारी 2020ला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. चीननं सुदानसाठी पाठवलेल्या सिनोफार्म लसीचा साठा खार्तूममध्ये पोहोचला. चीन आणि सुदानमधल्या सहकार्याचं आणि मैत्रीचे हे प्रतीक असल्याचं मत सुदानच्या आरोग्यविषयक समितीचे संचालक सिद्दीक तावर यांनी व्यक्त केले. लसीचा साठा दिल्याबद्दल त्यांनी चीनचे आभार मानले. बेल्जियममधली दुकानं शनिवारपासून खुली करण्यात आली. सरकारच्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार ग्राहकांसाठी ठराविक वेळेतच दुकानं सुरू ठेवता येणार आहेत. संक्रमण वाढल्यानं बेल्जियममध्ये कडक लॉकडाऊन लागू केला जाणार आहे.
अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं खुली होतील, पण ग्राहकांना अपॉइंटमेंट शिवाय दुकानामध्ये येता येणार नाही. 25 एप्रिलपर्यंत ब्युटी पार्लर, सलून बंद असतील, तर शाळा सोमवारपासून बंद करण्यात येणार आहेत. ब्रिटन स्ट्रेनमुळे रुग्णसंख्येत मोठी वाढ होणार असल्याची चिंता बेल्जियमचे पंतप्रधान अलेक्झांडर दे क्रू यांनी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात रुग्णसंख्या 40% वाढली आणि हॉस्पिटलमधली रुग्णसंख्या 28% वाढली आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी ब्राझीलमध्ये शुक्रवारपासून 10 दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या काळात एकत्र येण्यापेक्षा शक्य तितका काळ घरी राहण्याचं आवाहन महापौर पेस यांनी केलंय. या काळात शाळा बंद राहतील, समुद्र किनाऱ्यांवरती प्रवेश नाही, शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंट्स, इतर सार्वजनिक ठिकाणी जाता येणार नाही. शहरात रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 5 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. स्पेनमध्येही कामासाठी आठवड्यात 4 दिवस निश्चित करण्यात आले. युरोपमधला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. या 3 वर्षांसाठी आयोजित उपक्रमामध्ये कोरोना व्हायरस रिकव्हरी फंडमधून 50 मिलियन युरोंचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे आठवड्याला 32 तास काम करण्याचा हा प्रस्ताव विविध कंपन्या अंमलात आणण्याचा विचार करत आहेत. अमेरिकेतील विविध हुद्द्यांवरचे अधिकारी आणि अन्य संरक्षण अधिकारी 1 मे पासून प्रतिबंधक लस घेऊ शकतील, असं पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. जुलैपर्यंत हे लसीकरण पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आधी लस घेण्यास विरोध होत होता, पण आता हे प्रमाण कमी झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. आतापर्यंत अंदाजे 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती संरक्षण विभागाचे आरोग्य प्रमुख लेफ्टनंट जनरल रोन प्लेस यांनी दिली. अलास्कामध्ये 5 प्रवासी असलेलं एक हेलिकॉप्टर डोंगरावरती कोसळल्याची माहिती संघराज्य अन्वेषण विभागानं दिली आहे. विशेष म्हणजे नंतर हेलिकॉप्टर डोंगरावरून 900 फूट खाली दरीत घसरत गेलं. संघराज्य अन्वेषकांचं म्हणणं आहे की अलास्कामध्ये हेलिस्कीइंगच्या प्रवासावर 5 प्रवासी असलेले हेलिकॉप्टर एका डोंगरावरती कोसळलं आणि नंतर उतरून सुमारे 900 फूट खाली गेलंय. या दुर्घटनेत पायलट आणि विमानातील 5 प्रवाशांपैकी 4 जणांचा मृत्यू झालाय, ज्यात चेक रिपब्लिकमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती पेटर केल्नर यांचा देखील समावेश आहे आणि मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. मात्र हिमवादळामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. सालेममधील ओरेगॉन स्टेट कॅपिटल मैदानाजवळ रविवारी झालेल्या निदर्शनादरम्यान 4 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सालेम प्रशासनाने दिली. यामध्ये डावे पक्षीय फॅसिस्ट विरोधी निदर्शकांचा समावेश आहे. ओरेगॉन राज्य पोलिसांच्या म्हणण्यानुसार या 4ही निदर्शकांना उच्छाद मांडणं आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत अनपेक्षित वर्तणूक केल्याप्रकरणी शिक्षा होऊ शकते. अनेक निदर्शकांनी निदर्शनं करताना काळे मुखवटे आणि हेल्मेट घातलं होतं. निदर्शनादरम्यान जाहिरातींचे फलक दिसून आले, ज्यावर आमच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केलेल्यांचा सन्मान करण्यासाठी ही रॅली आहे असं नमूद करण्यात आलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांची पत्नी डॉक्टर जिल बायडन यांनी वॉशिंग्टनमधील लष्करात सेवा बजावलेल्या शहीदांना आदरांजली वाहिली. यावेळी फुलं वाहून त्यांना आदरांजली वाहिली. 2 मार्च हा व्हिएतनाम योद्धा दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. अरब देशांचे आपसातील संबंध, क्षेत्रीय विकास आणि इतर महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी इराक, जॉर्डन आणि इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांची बगदादमध्ये बैठक पार पडली. इजिप्तचे परराष्ट्र मंत्री सामेह शौकरी आणि जॉर्डनचे परराष्ट्र मंत्री आयमान सफादी यांनी इराकला आपला भक्कम पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय. बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत या मंत्र्यांनी इराकला असलेला आपला पाठिंबा आणखी दृढ झाल्याचं जाहीर करतानाच इराकमधील अस्थिरता आणि सुरक्षितता आता संपलेली असून इराकचं सरकार आपलं काम उत्तमरित्या करत असल्याचं म्हटलंय. इराकमध्ये जर शांततेचं वातावरण निर्माण झालं तर क्षेत्रीय शांततेसाठी ते हिताचंच असेल असं देखील इजिप्त आणि जॉर्डनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय. युरोपियन युनियनच्या गृहविभाग आयुक्तांनी ग्रीसमधील आश्रयगृहांना भेट देत तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रीसच्या सामोस आणि लेप्सोस या बेटांवर ग्रीसकडून अनधिकृत पद्धतीनं अनेक स्थलांतरितांना देशाबाहेर काढलं जात असल्याचा आरोप होत होता. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त जोहान्सन या ग्रीसमधल्या सामोसमधील वाथी कॅम्पमध्ये एका तरुण मुलीशी संवाद साधताना दिसल्या. या तरुण मुलीने तिला आणि तिच्या लहान भावाला या आश्रयगृहांमध्ये कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय याबाबतची आपबीती सांगितली. जोहान्सन आणि ग्रीसच्या स्थलांतरितांच्या विभागाचे मंत्री नॉटिस मिटाराची यांनी लेप्सोसमधील एका आश्रयगृहामध्ये जाऊन तिथला सुद्धा आढावा घेतला आणि युरोपियन युनियनच्या दक्षिण आणि दक्षिण पूर्व देश असलेल्या ग्रीस, स्पेन आणि इटली या देशांमध्ये समुद्री मार्गाने येणाऱ्या स्थलांतरितांच्या संख्येत होणारी वाढ मोठ्या प्रमाणात आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सोमवारी बुरुंडी आणि चीननं परस्पर
संबंध अधिक दृढ करावेत आणि सहकार्य वाढवावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. बुरुंडीच्या राष्ट्राध्यक्षांसोबत फोनवरून झालेल्या संभाषणादरम्यान शी जिनपिंग यांनी दोन्ही देशांनी आपलं स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि परकीय हस्तक्षेपापासून दूर राहण्याबद्दल परस्पर सहकार्याची भूमिका मांडली. आणि जिनपिंग यांनी पुढे असंही म्हटलंय की चीन आणि बुरुंडी यांनी गेल्या काही वर्षात द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्याबद्दल सकारात्मकता दाखवलेली आहे. अबुधाबी राष्ट्रीय तेल कंपनी आणि आंतरखंडीय विनिमय संस्थेनं म्हणजेच ICEनं संयुक्त अरब अमिरातीच्या प्रमुख क्रूड ऑइल असलेल्या मुरबानला फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट स्वरूपात ICE फ्युचर अबुधाबी म्हणजेच IFAD ला लॉन्च केलंय. IFADच्या अधिकृत लॉन्चिंग सोहळ्याला संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान शेख मनसूर बिन जायद आणि सहकारी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अबुधाबीच्या मुरबानकडून दररोज 1.7 दशलक्ष बॅरल्स इतकं उत्पादन होत होतं, जे संयुक्त अरब अमिरातीच्या एकूण उत्पादनाच्या निम्म आहे. सैन्य बंडखोरी विरोधात आंदोलन करत असलेल्या आंदोलकांनी सुरक्षा दलांच्या गोळीबारामध्ये ठार झालेल्या एका 42 वर्षीय व्यक्तीला आदरांजली वाहिली. क्वावटाय नावाच्या या व्यक्तीला छातीत गोळी लागल्यानं त्यांना जीव गमवावा लागला होता. दक्षिण म्यानमारमधील दावे शहरामध्ये टाय मृत्युमुखी पडले होते. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार शहरातील किमान 7 जणांचा या गोळीबारामध्ये मृत्यू झालाय. सध्याची म्यानमारमधली अस्थिरता पाहता सैन्याविरोधातील आंदोलनं दिवसेंदिवस आणखी तीव्र होत आहेत. तसंच म्यानमारमधील वाढत जाणारा बळींचा आकडा चिंतेचा विषय असून रशियन सरकार आणि क्रेमलिन म्यानमारमधील परिस्थितीवरती लक्ष ठेवून असल्याचं क्रेमलिननं जाहीर केलंय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या प्रवक्त्यांनी म्यानमारमधील आंदोलनकर्त्या नागरिकांच्या बळींवर चिंता व्यक्त करत म्यानमारमधील सध्याची अस्थिरता चिंताजनक असल्याचं म्हटलंय. शनिवारी म्यानमारमधील रक्तरंजित संघर्षामध्ये 114 नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यात अनेक महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. म्यानमारसोबतच्या अनेक वर्षांच्या चांगल्या संबंधांमुळे तिथल्या परिस्थितीबाबत रशिया बारीक लक्ष ठेवून असल्याचं दिमित्री पेस्कोव यांनी म्हटलंय. आणखी काही आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि आता पाहूयात उर्वरित आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी जगाच्या पाठीवरमध्ये. फ्लोरिडातल्या विधिमंडळाच्या खालच्या सभागृहात दंगल किंवा हिंसाचार विरोधी विधेयक शुक्रवारी पास झालं, पण या विधेयकामुळे उलट हिंसाचाराच्या घटनांमध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये वाढच होईल अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली. तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा या विधेयकानं गदा आणली जाते असा आरोप विरोधकांनी केला. दरम्यान रिपब्लिक नेत्यांनी असा आरोप केलाय की कायदा आणि सुव्यवस्था आणण्यासाठी उपाययोजना हव्यात, पण या विधेयकाचा मसुदा निषेध आंदोलनं होऊ नयेत यासाठी ब्लॅक लाईव्हज मॅटर गटानं तयार केलाय. ब्रिस्टलमधील पोलिसांनी नवीन कायद्याच्या विरोधात सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन करणाऱ्या 10 लोकांना रात्री अटक केली. शुक्रवारी रात्री पोलीस, गुन्हेगारी शिक्षा आणि न्यायालयीन विधेयकाविरुद्ध शेकडो निदर्शकांनी इंग्लंड शहरातील पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं. या दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये हाणामारी देखील झाली. पंतप्रधान जॉन्सन यांनी या प्रकाराचा निषेध केला. अमेरिकेमध्ये उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी ऑफिस ऑफ मॅनेजमेंट अँड बजेटच्या उपसंचालकपदी शालंडा यंग यांची नियुक्ती केली. मंगळवारी अमेरिकेच्या सिनेटनं 63-37 अशा मताधिक्यानं त्या पदासाठी यंग यांच्या नावाला पुष्टी दिली. त्यापूर्वी हाऊस ॲप्रिशिएशन कमिटीच्या डेमोक्रॅटिक स्टाफ डिरेक्टर म्हणून त्या आधी काम पाहत होत्या. अमेरिकेनं आपली धोरणं बदलावीत आणि घातलेले निर्बंध मागे घ्यावेत. या मागणीसाठी हवानामध्ये शेकडोंच्या संख्येनं कार, सायकल्स आणि मोटरसायकल्सचा ताफा घेऊन आंदोलकांनी मोर्चा काढला. क्युबामधील इतरही काही शहरांमध्ये अशाच प्रकारे मोर्चा काढत अमेरिकेच्या धोरणांचा निषेध करण्यात आलाय. स्थलांतरित आणि काही इतर समूहांच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. क्युबाचे राष्ट्रध्वज आणि निषेध फलक हातात घेऊन आंदोलकांनी अमेरिकेच्या धोरणांचा निषेध केला. हवानामधील अमेरिकी दूतावासासमोरून जात गाड्यांचे हॉर्न निषेधात्मक वाजवून अमेरिकेचा विरोध करण्यात आला. शनिवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 5व्या वर्धापन दिनानिमित्तानं रशियाच्या राष्ट्रीय रक्षकांचं अभिनंदन केलं. 2016 मध्ये पुतीन यांनी राष्ट्रीय सैन्य दलाची स्थापना केली होती, जी थेट अध्यक्षांना रिपोर्टिंग करते. दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी विरुद्ध लढाई, राज्य सुविधांचं रक्षण, शस्त्रांची उलाढाल आणि दंगा नियंत्रण अशा या समितीच्या जबाबदाऱ्या आहेत.
कायदा अंमलबजावणी आणि संपूर्णपणे व्यक्तींचा आणि समाजाचे हक्क हितसंबंध यांचं संरक्षण करण्यासाठी नॅशनल गार्ड ही स्वतंत्र आणि एक महत्त्वपूर्ण एजन्सी बनली आहे. पुतीन यांनी शनिवारी अभिनंदन संदेशात तसं सांगितलं. मेक्सिको सिटीमध्ये दरवर्षी या दरम्यान संपूर्ण आठवडा इस्तापालापाबोरो या पवित्र उत्सव साजरा तिथे केला जातो. परंतु कोरोनाच्या संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी हा सण उत्सव साजरा करण्यास मनाई आहे. मेक्सिकोमधील हा उत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. सुमारे 2 दशलक्ष नागरिकांची वर्दळ संपूर्ण आठवडाभर इथे असते. मात्र गेलं वर्ष आणि यंदाच्या वर्षी इथलं चित्र वेगळं आहे. त्याऐवजी पाम संडेच्या मासमध्ये 100 पेक्षा कमी लोक उपस्थित होते आणि त्यांना स्वच्छता प्रोटोकॉलचं पालन करावं लागलं. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये सध्या चेरी ब्लॉसमचा मोसम सुरू आहे. लॉकडाऊन असून सुद्धा निसर्गाची किमया पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. कोरोना संकटामुळे सलग नॅशनल चेरी ब्लॉसम फेस्टिवलला नागरिक सलग दुसऱ्या वर्षी उपस्थित राहू शकत नाहीयेत. इथे पार्किंगला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्याऐवजी ऑनलाईन फेस्टिवलचं आवाहन करण्यात येत आहे. इथे येणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना आवाहन आम्ही वारंवार सांगतोय. संपूर्ण राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये खूप मोठी वाढ होते. त्यामुळे मास्क घाला आणि सुरक्षित राहा. आणि बातम्यांच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.